स्टुडंट्स, आज आपल्याला एक्सप्रेशन ऑफ प्रेशर व्हॉल्यूम वर्क पाहायचं. त्यालाच आपण पी व्ही वर्क सुद्धा म्हटले जाते. प्रेशर व्हॉल्यूम वर्क. ओके, डायग्राम कन्सिडर कर. आपण एक कंटेनर घेतलं, त्या कंटेनरमध्ये आपण सर्टन अमाऊंट ऑफ गॅस इनक्लोज केला. आपण कुठलाही गॅस जर एखाद्या कंटेनरमध्ये इनक्लोज केला तर त्या गॅसला डेफिनेटली प्रेशर असणार आहे. त्याला आपण पी म्हटलं. तर ते गॅसचं प्रेशर त्या पिस्टनला अपवर्ड डायरेक्शनला मिळतं. ओके, जेव्हा आपण या पिस्टन सिलेंडरमध्ये गॅस इनक्लोज केला विथ द हेल्प ऑफ पिस्टन, द पिस्टन इज रिजिड, मूव्हेबल अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. ओके, त्या पिस्टनचा जो एरिया आहे त्याला आपण म्हटलं ए, म्हणजे एरिया ऑफ द पिस्टन. ओके, त्या गॅसची जी व्हॉल्यूम आहे त्याला आपण V1 म्हणतो. सो V1 इज द इनिशियल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. ओके, परत पहा. कन्सिडर सर्टन अमाउंट ऑफ गॅस इनक्लोज्ड इन अ सिलेंडर अँड फिटेड विथ अ रिजिड, मूव्हेबल अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. ओके, सपोज त्या गॅसचं जे प्रेशर आहे ते प्रेशर पिस्टनला अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करतं. ओके, मग त्या गॅसचं जे प्रेशर आहे ते त्या पिस्टनच्या एरियावर ॲक्ट करतं. तर ते प्रेशर आणि तो पिस्टनचा एरिया दोन्हीचं प्रोडक्ट म्हणजे फोर्स असणार. कारण आपल्याला माहिती व्हॉट इज प्रेशर. प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. त्याच फॉर्म्युला आपण रिअरेंज केलं तर आपल्याला दिसतं की देअरफॉर फोर्स इज इक्वल टू प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया. ओके, तर हीच कन्सेप्ट आपल्याला यूज करायची. या टर्ममध्ये आपल्याला फोर्स डिफाईन करायचा. ओके, जनरली वी कॅन राईट फोर्स इज इक्वल टू प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया. ओके, आता पहा इथं दोन आपण रिव्हर्सिबल प्रोसेस याच्या अगोदर डिटेलमध्ये डिस्कस केलेली आहे. तीच गोष्ट इथं परत ध्यानात ठेवा. दोन फोर्स आहेत. एक गॅसचं प्रेशर त्या पिस्टनला अपवर्ड मूव्ह करायला, त्याच वेळेस हे जे सराउंडिंगचं प्रेशर आहे त्याला PEXT, एक्सटर्नल प्रेशर. एक्सटर्नल प्रेशर म्हणजे प्रेशर ऑफ द ॲटमॉस्फिअर ऑफ सराउंडिंग, जे की त्या पिस्टनवरती डाऊनवर्ड डायरेक्शनवर ॲक्ट होईल, खाली ढकलतं पिस्टन. समजलं? आता दोन फोर्स झाले. एक ड्रायव्हिंग फोर्स ड्यू टू द प्रेशर ऑफ द सिस्टम ऑर गॅस, दुसरा अपोजिंग फोर्स ड्यू टू द एक्सटर्नल प्रेशर. ओके, आणि आपल्याला माहिती आहे सिस्टम किती फोर्स यूज करून या पिस्टनला वरी ढकलण्यासाठी. तर एक्सटर्नल प्रेशर जेवढं जास्त असेल तेवढं सिस्टमला जास्त फोर्स यूज करावा लागेल. एक्सटर्नल प्रेशर जेवढं कमी असेल तेवढं सिस्टमला कमी फोर्स यूज करावा लागेल. तर हे दोन्ही फोर्स इक्वल मॅग्नेट्यूडमध्ये असतात. ओके, ध्यानात ठेवा. गॅस हा पिस्टनला अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करायला. सपोज V1 पासून तर ते पिस्टन वरी गेलं, एका पॉईंटवर कॉन्स्टंट झालं, त्याला आपण V2 म्हणतो. ओके, या पिस्टनची जी मूवमेंट झाली आहे फ्रॉम V1 टू V2 ती आपण इथं दाखवली ही डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन. ओके, सो इट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम V1 टू द फायनल व्हॉल्यूम V2. ओके, आता पहा V1 पासून V2 पर्यंत जे पिस्टन गेलंय तेव्हा कोणी फोर्स यूज केला? सिस्टमला किती फोर्स यूज केला? तर त्याला जेवढं एक्सटर्नल प्रेशर जास्त असेल तेवढं सिस्टमला जास्त फोर्स यूज करावं लागेल, आणि एक्सटर्नल प्रेशर जेवढं कमी असेल तेवढं सिस्टमला कमी फोर्स यूज करावं लागेल. म्हणजे हे दोन्ही फोर्स, ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स, हे दोन्ही इक्वल मॅग्निट्यूडमध्ये असणार आहेत. फक्त त्यांचं डायरेक्शन अपोजिट आहे. सिस्टमचं प्रेशर अपवर्ड मूव्ह करायला पिस्टनला, तर एक्सटर्नल प्रेशर डाऊनवर्ड मूव्ह करायला. मग आपण इथं अपोजिंग फोर्स ऑब्टेन करायला. ओके, अपोजिंग फोर्स जर आपल्याला सांगायचं असेल तर फोर्स इज इक्वल टू मायनस PEXT मल्टिप्लाइड बाय एरिया ए ऑफ द पिस्टन. समजलं? कुठला फोर्स ऑब्टेन केला आपण? अपोजिंग फोर्स. अपोजिंग फोर्स किती असणार आहे? तर PEXT म्हणजे एक्सटर्नल प्रेशर. एक्सटर्नल प्रेशर कशावरती ॲक्ट होईल? एरिया ऑफ द पिस्टन. ओके, सो अपोजिंग फोर्स इज इक्वल टू मायनस PEXT इंटू A. PEXT मीन्स एक्सटर्नल प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ द पिस्टन. ओके, आता आपल्याला माहिती आहे but work in mechanics, work is defined as the product of force and displacement. अगोदर पाहिलेलं आहे आपण वर्क काय असतं?
what is the product of force and displacement. Okay, substitute आता याला आपण equation 1 consider करू. It is equation number 2. From 1 and 2 we can write W is equal, therefore W is equal force into displacement आणि force ची व्हॅल्यू काय आहे minus Text into A. Tex into A एवढी व्हॅल्यू काय आहे फोर्स ची आणि परत into डिस्प्लेसमेंटला डिस्प्लेसमेंट आहे. काय केलं आपण इक्वेशन नंबर 1 ला इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केलं, पुट केलं. फोर्स ची व्हॅल्यू ठेवली Tex into A as it is the value of force, displacement and displacement as it is. Okay, आता पहा what the product A and B indicate. A आणि D चं प्रोडक्ट जे ते काय इंडिकेट करतं त्या डायग्राम मध्ये. D is the displacement of the piston. Piston ची displacement. Okay, that is the distance covered by the piston during the expansion of the system. System expand होताना system ने travel केलेलं distance आपण D ने दाखवतो. Okay, आणि A काय इंडिकेट करतो what is A? A is the area of the piston. आता केअरफुली जर आपण ऑब्झर्व केलं जर या पिस्टनच्या एरियाला मूव्ह केलेल्या डिस्प्लेसमेंट that is distance ने मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम भेटेल. पण कोणती व्हॉल्यूम भेटेल टोटल व्हॉल्यूम भेटत नाही किंवा इनिशियल व्हॉल्यूम भेटते का नाही तर V1 पासून तर V2 पर्यंतची व्हॉल्यूम भेटते. दॅट इज एरिया ऑफ द पिस्टन मल्टिप्लाइड बाय द डिस्प्लेसमेंट. या डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सला आपण एरियाला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला फक्त इन्क्रीज झालेली व्हॉल्यूम दिसते. जेवढी त्या सिस्टमचं एक्सपान्शन झाले जेवढी व्हॉल्यूम इन्क्रीज झाली ती भेटते. देअरफॉर वी कॅन से दॅट बट A into D is equal to delta. What is delta? Changing volume. Volume increase किती झाली ते दाखवा. परत y करायचं. V1 पासून तर V2 पर्यंत ही डिस्प्लेसमेंट झालेली आहे D मिळाली आणि हा काय तर एरिया ऑफ द पिस्टन. ओके, डायमेन्शनली पाहिलं आपण तर डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आहे आणि एरिया हा लेंथचा स्क्वेअर असतो. लेंथ इनटू लेंथ म्हणजे लेंथ क्यूब भेटायला आणि व्हॉल्यूम ही क्यूबिक असते. पण कोणती व्हॉल्यूम भेटायला आपल्याला the volume which is increased, that is from V1 to the V2. Okay, त्यालाच आपण म्हटलं चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा. ओके, मग आता जर आपण A into D च्या ऐवजी डेल्टा ही ठेवलं तर हेच इक्वेशन आपण लिहू शकतो. Therefore W is equal to minus Text external pressure as it is घेतलं आपण आणि हे A आणि D यांचं प्रोडक्ट म्हणजेच काय डेल्टा E. So we can write here delta. So what is work? Work is equal to minus Text into delta V. And delta V means काय असतं? Therefore, the equation we can write or W is equal to minus Text external pressure into V2 minus V1. V2 minus V1 that is change in volume delta V. Delta which value काय असतं? V2 minus V1. Okay, so it is the equation for pressure volume work. It's pressure volume work. W is equal to minus Tex into V2 minus V1. V2 minus V1 म्हणजे डेल्टा. समजलं? परत आपण काय केलं डायग्राम मध्ये आपण एक गॅस घेतला त्या गॅसला एका सिलेंडर मध्ये एनक्लोज केलं विथ द हेल्प ऑफ रिजिड मूवेबल अँड फ्रिक्शनलेस पिस्टन आणि त्या गॅसचं जे प्रेशर येते PA व्हॉल्यूम जे त्याची इनिशियल व्हॉल्यूम V1. सपोज तो गॅस एक्सपांड झाला व्हॉल्यूम त्याची एक्सपांड झाली तर त्या गॅसचं प्रेशर त्या पिस्टनला अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करेल. जेवढं मूवमेंट झालं ते आपण V2 ने दाखवलेलं. V1 पासून V2 पर्यंत गॅसचे एक्सपान्शन झाले पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाले ते पिस्टनचे ते आपण D ने दाखवले आणि या एक्सपान्शनला अपोज करणारं जे प्रेशर आहे ते सराउंडिंगचं प्रेशर जे Text एक्सटर्नल प्रेशर ते सिस्टमला अपोज होण्यासाठी एक्सपांड होण्यापासून काय करायचं अपोज करायचं. ओके, आता ध्यानात ठेवा आपण काय करायचं. Consider certain amount of gas enclosed in a cylinder and fitted with a rigid, movable and frictionless piston at a pressure. Okay, and the area of the piston is A. Suppose the gas is expanded from initial volume V1 to the final volume V2. So gas का झाला expand झाला. So during the expansion, two types of forces are involved. The first force is exerted by the pressure of the gas, which pushes the piston in upward direction. At the same time, the force
which is the product of external pressure which is acting on the area of the piston opposes the movement of the piston. So there are two types of forces, opposing force and driving force. So we obtain opposing force. आपण opposing force obtain केला. F is equal to काय असणार आहे? P ext into A. त्याला इक्वेशन 1 केलं. We know that work done in mechanics can be defined as the product of force and displacement. Okay, so W is equal to F into D. From equation 1 and 2, we can write W is equal to minus Px into A into D. दिला आहे सुद्धा फोर्सची व्हॅल्यू येते minus Px into D. ओके, नंतर आपण केअरफुली अप्लाय केलं की A आणि D यांचं प्रोडक्ट व्हॉट इज A into D. ओके, त्या डायग्राम कडे पहा. A म्हणजे एरिया ऑफ द पिस्टन आहे, D म्हणजे त्या पिस्टनची मूवमेंट. Okay, so the displacement of the piston multiplied by area of the piston म्हणजे आपल्याला increase झालेली व्हॉल्यूम मिळेल, change in volume. So but A into D is equal to delta V. So we can write W is equal to minus Px into A into D, that is delta V. Delta V म्हणजे काय असतं? into minus delta. Okay, so in this way we obtain the expression for pressure volume movement. Okay, परत ध्यानात ठेवा, जेव्हा एखादी सिस्टम, इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जेव्हा एखादी सिस्टम आता एक्सपांड होते, सिस्टम एक्सपांड होताना सिस्टम ही सराउंडिंग वरती वर्क करते, आणि जेव्हा एखादी सिस्टम ही कॉम्प्रेस होते तेव्हा सराउंडिंग ही सिस्टम वरती वर्क करते. रिमेंबर दॅट whenever a system expands on the time system did the work on the surrounding, that is work is done by the system on the surrounding in expansion. Okay, and in compression work is done on the system by the surroundings. समजलं? परत ध्यानात ठेवा, work is done by the system on the surroundings in expansion, but in compression work is done on the system by the surroundings. Okay, remaining part we will continue in the next video.